हेलो मंडळी, विषय थोडासा गंभीर आहे. मला राहवलं नाही म्हणून मी आता ह्यावेळी तुमच्याशी बोलायला आले. आता मी जे काही बोलणार आहे ते त्याच्या मागचा भाव, त्यामागची तळमळ समजून घ्या. बिकॉज ते त्या व्यक्तींबाबत किंवा जे काही आजकाल लोकांनी चालवलं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा कमाईचा जो धंदा उघडला आहे देवाच्या नावाखाली, त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. ॲक्च्युली झालं असं की त्या चोमुडीचा मी रील बघितला आणि कसली ती मार्गदर्शिका दैनंदिनी काहीतरी ते विकते, ते प्रमोशन करते आणि ते बघून तळपायाची आग तर मस्तकात गेलीच, पण अगदी म्हणजे ना असं खूप चिडचिड असं मनामध्ये ना खूप कसं तरी व्हायला लागलं आणि असं वाटायला लागलं की कधी कधी ह्यांना दणका बसणार, कधी हे लोक थाऱ्यावर येणार, कधी ही अंधश्रद्धा थांबणार. कारण श्रद्धा नाही आहे ही. आता जे होत चाललंय ना आणि आता जे पसरत चाललंय, ही श्रद्धा नाही आहे, ही अंधश्रद्धाच आहे आणि ही अंधश्रद्धा फोफावत चाललेली आहे आणि ह्याला कुठेतरी धरबंद घालणं, थांबवणं खूप जरुरी झालेलं आहे. आणि खरंच कोणीतरी योग्य व्यक्तीने ज्याच्याकडे ती अथॉरिटी आहे त्यांनी ह्यामध्ये लक्ष घाला प्लीज आणि कुठेतरी हे थांबवा. हा जो प्रकार चाललेला आहे तो थांबवा. तुम्ही पण तिची ॲडव्हर्टाईज वॉटेवर ते प्रमोशन काय करते ते तुम्ही बघितलंच असेल. आणि ते हातामध्ये काय त्या माळा आणि काय काय घालून ठेवलं आहे, वेगवेगळे कसले कसले ग्रहाचे, ताऱ्यांचे आणि देवाचे सगळं काही. ते बघून पण असं वाटतं आपण आता ही एक स्त्री आहे, त्यामध्ये किती काही गोष्टी आपण करत असतो. हाताचं तर काम किती असतं. आपण साधं हातामध्ये अंगठी, देवाची अंगठी वगैरे घालायला पण आपण कचरतो किंवा आपण विचार करतो परमनंटली घालून ठेवताना कारण बऱ्याच गोष्टी आपण आपला हात करत असतो किंवा आपल्या हाताचा वापर होत असतो. सो हे एक पहिली गोष्ट की हे सगळं घालून वगैरे हे गंडे दोरे आणि दुनियाभरचं काय काय कसले काय ते त्याच्या माळा आणि ते काय जे हातात वगैरे घालतात त्याचा पण एक वेगळा एक लेवलवरती बिझनेस चाललेला आहे, धंदा चाललेला आहे. त्या पण एक 10-10, 12-12, 15-15 हजाराचे, 50-50 हजाराचे पण ते काही विकले जातात. सो हे एक थोतांड आहे आणि हे सगळं एक खूप भयानक लेवलवर चाललेलं आहे. आणि त्यात ही बाई म्हणजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की सगळ्या गोष्टींना कसं खतपाणी घालत असते आणि एवढं सगळं करूनही हिच्या लाईफमध्ये तर काहीच फरक पडत नाही आहे. हिला कोणीही विचारत नाही. हिला ना घरचे विचारतात, ना दारचे विचारतात, ना कोण कुत्रं विचारतं. हिला तर DBS वाले पण नाही. इतकी चाटुकारिता केली या बाईने, इतकं त्या बोचूच्या मागे तिला काय काय गिफ्ट्स काय पाठवायची, काय करायची, बोचू बोचू बोचू, फन्नी दादा या आमच्याकडे, आमच्या इथे कधी आलात तर या. ती बोचू किती वेळा येऊन गेली पण एकदाही हिला भीक घातली नाही. आणि जेव्हा आता ती बोंबाड आलेली तेव्हा कोण कोण कुठून कुठून आलेलं, ती पुण्यावरून आलेली, एक अमरावतीवरून आलेली, त्यांच्यासाठी बोचूने वेळ काढला. कितीतरी इतर व्लॉगर्ससाठी बोचू जाते, स्वतः आवर्जून जाते, त्यांची भेट घेते, त्यांना वेळ देते. त्यावरून ही चोमुड्डी समजली असेल की हिला कोणी भीक घालत नाही. आता कितीतरी अडाणी बायका आहेत, त्या मानाने तर ही तरी सुशिक्षित आहे. म्हणजे जर ते मांसाळ, बोंबाड ह्यासारख्या लोकांना हे लोक जर एकत्र येऊ शकतात, हे अडाणी बायका जर काहीतरी फ्रेंडशिप वगैरे करू शकतात, पण हिला घेत नाही. ही एवढी शिकलेली इंजिनियर आणि लेक्चरर होती आणि सगळं काही असूनसुद्धा हिला कोणीही घेत नाही. म्हणजे ही किती नेक्स्ट लेवलची गळेपाडू आणि पकाऊ असणार आहे हे ह्यावरूनच समजतं. फक्त तिच्या गावातले जे काही 4-5 हजार कोण असतील चिल्ले पिल्ले, ते असे वेड्यासारखे करतात, हिच्यासारखेच चंदडोक्याच्या मंद असतील तेच फक्त हिला विचारतात. बाकी हिला कोणीही भाव देत नाही. ही हिची परिस्थिती आहे आणि ही लोकांना ज्ञान देते, ही लोकांना शिकवते की कसं काय त्यांचं आयुष्य सॉर्ट होणार आहे आणि कसं काय आयुष्य जगण्याचा मूलमंत्र आणि सॉर्टेड होणार आहे. अगं तू स्वतःचं कर आधी. एवढं सगळं दुनियाभरचं पूजा आणि श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सगळ्या गोष्टी करून नुसतं ते वाकडं वाकडं सगळीकडे आपला अमिताभ बच्चन बनून पण तुझं काही झालं नाही. तू काय लोकांना मोठ्या शहाणपणा शिकवायला आली आहे.
आणि ते स्वामी बाप्पा वगैरे, अरे बाप्पा बाप्पा आहे. बाप्पा ह्या संकल्पनेचा किंवा ह्या शब्दाचा एक वेगळा ऑरा आहे, तो आमच्या मनात आहे. मी अजिबातच स्वामींना कमी लेखत नाही आहे, पण उगाचच सरमिसळ करू नका, दुसऱ्यांच्या भावनांशी उगाचच खेळू नका. तुमचं जसं तुमची अंधश्रद्धा आहे ना, आमच्या श्रद्धेला हात घालू नका. मला इतकंच म्हणायचं आहे. स्वामी स्वामींच्या जागी आहे, बाप्पा बाप्पाच्या जागी आहे. आणि जर ते सगळं एकच असतील, मी तर तेच मानते की सगळं एकच देव आहे, एकच परमेश्वर आहे, सबका मालिक एक. मग ते कोणीही असू दे, पण मग कशाला हे विभाजन करायचं, कशाला ना ते वरचढ ठरवायचं, एकाला बाजूला करून दुसऱ्या देवाचं नाव द्यायचं. हे मला खरंच कळत नाही आहे. एक ना हजार प्रश्न माझ्या डोक्यात. आणि मला चीड स्वामींची नाही आहे किंवा स्वामींवर माझाही विश्वास आहे, मलाही स्वामींबद्दल मला पण त्यांच्याबद्दल आदर आहे, भक्ती आहे, भक्तिभाव आहे, श्रद्धा आहे. पण ह्यांनी जो बाजार केला आहे ना, आणि त्याहूनही उपर असं वाटतं की आपण जसं म्हणतो ना की एखादी व्यक्ती हयात नसताना तिच्याबद्दल बोलू नये किंवा तिच्या नावावर काही गोष्टी पसरवू नयेत, ज्याचा काहीही उत्तर देण्यास किंवा त्याची सफाई देण्यास किंवा त्याबद्दल काही क्लॅरिटी देण्यासाठी ती व्यक्ती तिथे अवेलेबल नसेल. तसं मला कुठेतरी या स्वामींच्या बाबतीत त्यांचे भक्त करतायत असं मनापासून वाटतं. की कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या स्वामींच्या नावावर थोपवल्या जातात, ज्या स्वामींनी कधीच कुठेच सांगितलेल्या नाही आहेत. जसं की ही आता काहीतरी एक पुस्तक घेऊन आले. मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना ते बापूंचं ते वह्या लिहायची मुलं, आणि ट्रेनमध्ये वगैरे आपण बघितलं तर नुसते वह्या भरत असायचे. त्यावेळेला मला असं वाटायचं की हे काय आहे. म्हणजे कधी कधी तर त्यांच्या मनामध्ये काही भाव नाही आहे, दुसरं वेगळंच काहीतरी चालू आहे आयुष्यामध्ये, पण ते वही भरायचं. म्हणजे असा प्रकार असायचा ना की दुनियाभरचं दिवसभर पाप करायचं, अहोरात्र पाप करायचं, लोकांना हर्ट करायचं, लोकांशी वाईट वागायचं, प्राणीमात्रांना त्रास द्यायचा, असं बऱ्याच गोष्टी करायच्या. आणि मग ती वही भरत बसायची. म्हणजे काय पापक्षालन होत होतं का तुमचं? आणि कसंही आडव्या तिडव्या अक्षरात आपलं असं फास्ट ते वह्याच्या वह्या भरायचं. मला असं वाटतं हे सगळं करण्यापेक्षा जे आपल्याला अचीव करायचं आहे किंवा आपला जो आयुष्यातला जो उद्देश आहे तो सार्थकी लावण्यासाठी आपण जर एफर्ट्स घेतले, आपण त्यासाठी प्रयत्न केले, त्याला जास्तीत जास्त वेळ दिला, त्याच्यावर फोकस केलं तर जास्त बरं होईल असं नाही वाटत का? आता ही एक काहीतरी ती प्रमोशन घेऊन आली आहे. ती मुलगी त्या मुलीच्या चेहऱ्यावर हावभाव, ती आयुष्याला कंटाळलेली मुलगी वाटते. म्हणजे अक्षरशः अशी एकदम डल, आणि फक्त असं वाटतं की तिची आई ज्या प्रकारे, काय नाही ती कुठे कसला अभ्यास, काय बरं चाललंय तिचं, ज्या प्रकारे ती बोलली आणि त्या मुलीचे एक्सप्रेशन वगैरे, तर ती मुलगी ऑलरेडी त्रासलेली वाटते. आणि त्यामध्ये ही चोमुडी येऊन तिथे बसली, आणि ती आई कमी होती म्हणून आता ही कोणतरी आली आहे चोमुड्डी, आणि ही आता मला गँडुगिरी करणार, असे भाव त्या मुलीच्या चेहऱ्यावर आहेत. आणि फक्त असं वाटतं की त्या मुलीला थोडी हिंमत मिळाली ना तर ती त्या चोमुड्डीला बोलली असती की काकी तुम्ही ... आहात. किंवा जर ही तिची ताई बी असेल तर ताई तू एक नंबरची येड्या राऊंडची आहे. फक्त ह्या चोमुड्डीला तोंडावर हेच लोकांनी बोलायचं बाकी राहिलंय, इतकी लेवल हिने पार केलेली आहे. आणि ते काहीतरी हे जे स्वामी बाप्पा आहे ना, ह्यांच्या तुम्ही ते मागे ते दिसते ना तुला चक्र, त्याच्याकडे असं नुसतं त्या गोळ्याकडे न बघता असं मागे असं बघायचं, आणि एक तू असं ध्यान धरायचं, आणि ते असं बघितलं ना, अरे ते ओमचं असताना पण किती होतं की त्या ओमकडे बघायचं, ते ओमच्या मागचं वलय जे असतं त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशनसाठी बघायचं. मग असं प्रत्येक देवाचं तुम्ही वेगळं काढणार का? किंवा ओमचा हे करायचं, ते ओम असं एकदम बेंबीच्या देठापासनं असं, म्हणजे आतून असं बोलायचं. आम्हाला शाळेत असं शिकवलं जायचं ध्यान धारणेसाठी किंवा एकाग्रता आणण्यासाठी. तर ते सगळं बाजूला राहायला आता हे असं, म्हणजे सगळं ह्यांनी ना स्वामींच्या नावावर आवृत्त्या काढायला सुरू केलंय.
म्हणजे जे दुसरं पहिलेचं जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे चालत आलं आहे, तीच गोष्ट ह्यांनी स्वामींच्या नावावर एक वेगळं, ह्या लोकांनी काहीतरी वेगळंच आपलं चालू केलंय आणि त्याच्यावरती खपवत सुटलेत. आणि नंतर मग ती काहीतरी दैनंदिनी तिला दाखवली आणि मग तू सकाळी तुझ्याकडे थोडा वेळ काढ आणि हे वाच आणि हे सगळं अशी हे वाचल्यानंतर ही जी लिस्ट आहे ते काही दिलं आहे अफर्मेशन्स, ते वाचल्यानंतर तुला अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल आणि तुला असं गोडी निर्माण होईल. असं वाचून काय गोडी निर्माण आणि हे सगळं व्हायला काय गर्भसंस्कार आहेत का? हां, तिला मुळातच त्या ह्याच्यामध्ये रुची नसेल, तिच्यामध्ये ती आवडच नसेल, तर कसं काय अचानक असं डेव्हलप होणार आहे आणि हे तुला मदत करेल आणि ह्याच्यामुळे तुझ्या ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये तुला इंटरेस्ट निर्माण होईल, असं झालं असतं तर मग काय हवं होतं? ती दिवसातनं सकाळी एकदा काहीतरी वाचेल आणि दिवसभर टाइमपास करेल, उंडरत बसेल, तर कसं काय होणार आहे? नुसतं वाचून काय गोडी निर्माण होणार आहे? ते मुळात असावं लागतं ना. आणि जर तिच्यामध्ये गोडी निर्माण व्हायची असेल, तिला थोडं पण काहीतरी असेल, तर ती अदरवाईज असंही अभ्यास करेल. त्यासाठी तिला असं काही अफर्मेशन्स वाचून आणि असं काहीतरी हे करून एक्स्ट्रा असं आपोआप काहीतरी होणार नाही आहे. ते मुळातच अंगी असावं लागतं. आणि मग ही एक वही आहे, ह्याच्यावरती सगळं असं लिहिलेलं आहे की व्यायाम केला, नंतर पाणी प्यायले, झोप झाली, मी खाल्लं आणि मग मी अभ्यास केला, काय पण म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यास केला हा कॉलम सोडून बाकी सगळे काय काय कॉलम होते आणि त्याच्यावरती टिक करायचं. म्हणजे झालं, हे तू केलं की टिक करायचं, ते तू केलं की टिक करायचं. अरे बाबा, एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा जर तिला अभ्यासाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे, तिच्या आईला असं वाटतं की त्या मुलीने अभ्यास करावा, तिला जरा काहीतरी पासिंग पुरते तरी मार्क पडावे, तर त्यासाठी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. हा फालतू वेळ कुठेतरी दुसरीकडे वाया घालवण्यापेक्षा जर तिच्याकडे एवढाच जर वेळ आहे ना, तर जी गोष्ट करायची आहे ना त्याच्यावर फोकस केला तर जास्त बरं होईल. नाहीतर आई मी टिक करण्यातच बिझी होते, मला वेळच नाही झाला, हे वह्या वगैरे भरून काहीही होत नसतं. आणि राहिला प्रश्न कोणाला देवावर देवाचं वगैरे आहे, तर आम्हाला पण होतं. आपण पण परीक्षेच्या वेळेला पाया पडायचो, घरातल्या मोठ्यांच्या पाया पडायचो, आईवडिलांच्या पाया पडायचो, देवाच्या पाया पडायचो, त्याच्यानंतर कधी मंदिरात जायचो, नाहीतर मग श्री असं वगैरे आपण बुकवर आपल्या वहीवर लिहायचो, किंवा असं देवाचं नाव घेऊन पेपर लिहायला सुरू करायचो. इथपर्यंत ठीक आहे. ह्या उपर जाऊन आणि हे सगळं करून म्हणजे इतकं केलं ना बेसिक, तरीही तुमचं देवापर्यंत पोचतं. देव पण हेच म्हणतो की बाबा, तुझं जे काम आहे, तुझं जे कर्म आहे, तुझं जे गोल आहे आयुष्यामध्ये, त्याची पूजा कर, त्याच्या साठी प्रयत्न कर, त्यामध्ये तू एफर्ट्स टाक, तुझ्या एफर्ट्सला नक्की मी त्यामध्ये परमेश्वर बघ. मग तो विद्यार्थी दशेतला असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये देव पाहावा, अभ्यासाकडे लक्ष द्यावं. मग एखादी नोकरदार माणूस असेल तर त्याने आपल्या नोकरीमध्ये, आपल्या कामामध्ये आपण जे काही आपली जी पोझिशन आहे त्यामध्ये त्याच्यातनं अजून कसं बेटर होता येईल, त्याला आपण कसं काय चांगल्या प्रकारे आपला रोल निभावू शकतो त्याकडे लक्ष द्यावं. कोणाचा बिझनेस आहे तर त्याने आपल्या बिझनेसमध्ये कसं ग्रोथ करता येईल, त्याच्यामध्ये काय चांगलं आपल्याला करता येईल, किती आपल्याला पारदर्शकता ठेवता येईल, लोकांबरोबर कसं चांगले संबंध प्रस्थापित करता येतील, आपला बिझनेस कसा एक्सपांड करता येईल, ह्याकडे प्रयत्न करावेत. आणि दिवसातनं एकदा सकाळी आणि रात्री झोपताना किंवा केव्हाही तुमचं मूळ उद्देश, तुमचं मूळ काम केल्यानंतर देवाचं एकदा जरी नाव घेतलं ना, तरीही देव तुम्हाला पावतो. देव तुम्हाला जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे त्यासाठी बळ देतो. पण मुळातच तुम्ही जे काही काम करताय किंवा ज्यातनं तुम्हाला फळाची अपेक्षा आहे त्याकडेच तुम्ही प्रयत्न न करता नुसतं देव देव आणि हे असलं डायऱ्या आणि हे ते भरत बसाल, तर कुठलाही देव तुम्हाला मदत करणार नाही किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाही.
सिंपलशी गोष्ट आहे. जर तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला जर काहीतरी खायला हवं असेल, तर तुम्हाला ते बनवावं लागतं ना. किंवा कोण नसेल ते द्यायला, तर तुम्हाला स्वतः काहीतरी करून खावं लागतं किंवा कुठून तरी ऑर्डर करावं लागतं. मग ते तुम्हाला फोन उचलून ॲटलीस्ट ऑर्डर करण्याचे तरी एफर्ट्स घ्यावे लागतात ना. की नुसतंच डायरीमध्ये असं टिक केलं की पोट भरतं तुमचं, की आज मी जेवण जेवले, माझी भूक मिटली, असं होतं का? नाही होत ना. कुठल्याही गोष्टीला आपल्याला त्या गोष्टीसाठी प्रयत्न तर करावेच लागतात. आणि मुळात माझा मुद्दा हा आहे, की खरंच स्वामींनी आता काहीतरी कुठून तरी यावं आणि यांना दणका द्यावा, तर हे सुधारतील. कारण जिथे कुठे स्वामी असतील, आय एम शुअर त्यांना पण असं वाटत असेल, की हे मी कधी केलं, हे मी कधी सांगितलं. जे की ही म्हणाली, की ह्या पुस्तकातनं किंवा हे असं केल्याने विद्यार्थ्यांना स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत आणि स्वामी ची काय पाठबळ आणि स्वामींचा त्यांना मानसिक आधार आणि प्रेरणा स्वामी देत आहेत, अशी भावना निर्माण होते. त्यामुळे ही वही तुम्ही घ्या आणि ही फक्त आणि फक्त 499 रुपयाला आणि शिपिंग चार्जेस 50 रुपये असं करून तुम्हाला 600 550 म्हणजे आम्ही डिस्काउंटेड रेटमध्ये, खरं तर याची किंमत 600 रुपये आहे, पण तुम्हाला 500 मध्ये आम्ही विथ शिपिंग तुम्हाला पोचू. स्वामींनी कुठल्याही गोष्टीसाठी किंवा कुठल्याही त्यांच्या कोणालाही मानसिक आधार देताना किंवा प्रेमाची थाप देताना, त्यांना ते कुठलीही गोष्ट करण्यासाठी प्रेरित करताना पैसे चार्ज केलेले का? म्हणजे जिथे कुठे स्वामी असतील ते दुःखाने रडत असतील ह्या असल्या लोकांमुळे, जे त्यांचा फक्त आणि फक्त त्यांच्या नावाचा वापर करतायत स्वतःची खळगी भरण्यासाठी. हे भक्त नाही आहेत, हे कुकर्मी आहेत आणि ह्यांच्या कर्माची शिक्षा ह्यांना भोगायलाच लागणार आहेत. किंवा ह्यांच्या कर्माचा, ह्यांचा पापाचा घडा भरत आलाय म्हणून हे असले चाळे आणि हे असले धंदे यांना सुचतायत. तर मी इतकंच म्हणेन की अशा भुरट्या भामट्यांपासनं लांब राहा, ह्यांना बळी पडू नका. तुम्ही स्वामी समर्थांचं करताय, फक्त स्वामींना तुमच्या भक्तीची गरज आहे. परमेश्वर हा भक्तीचा भुकेला असतो आणि ह्या सगळ्या थेराची आणि हे सगळी ही जी नाटकं आहेत, हे जे काही फालतूगिरीच म्हणेन मी, हे जे काही आहे हे कुठल्याही स्वामींनी सांगितलेलं नाही. जे लोक तुम्हाला असं भरीस घालतायत किंवा अशा गोष्टी करायला प्रवृत्त करतायत किंवा तुम्हाला विकत घ्यायला लावतायत किंवा असं काहीही करतायत, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा की कुठे स्वामींनी सांगितलंय, कुठे स्वामींनी? आमच्या स्वामींनी तर हेच सांगितलं आहे, जितकं आम्ही स्वामींना ओळखतो, जितकं आम्ही स्वामींचं जे काही वाचन आणि त्यांची जी माहिती जी आम्हाला आहे, त्यातनं आम्हाला इतकंच माहिती आहे की भक्ती मिरवायची नाही आहे आणि हे सगळं करून काहीही होणार नाही आहे. फक्त नामस्मरण आणि फक्त नामस्मरण काय, फक्त स्मरण जरी ठेवलं ना प्रत्येक वेळेला, जेव्हा आपलं काही काम करताना किंवा काही असताना, ही फक्त आशीर्वाद पाठीशी राहू दे आणि ते काम झाल्यानंतर आपण ग्रेटफुल असणं इतकंच इनफ आहे. कुठल्या चरित्रात हे असं लिहिलेलं आहे की माझी नाव लिही किंवा ही दैनंदिनी पूर्ण कर किंवा हे असंच कर, हीच फुलं घाल आणि हेच असं कर आणि हीच पूजा अर्चा कर, असाच अभिषेक घाल, हे कुठल्या चरित्रात लिहिलं आहे हे फक्त या भामट्यांना विचारा. जर ते दाखवू शकले तर ती गोष्ट करा. अथवा हा जो फ्रॉड चाललेला आहे आजकाल स्वामींच्या नावाखाली, या फ्रॉडला बळी पडू नका. अगदी ते हातातलं बितातलं पण अक्षरशः म्हणजे लूट माजवली आहे या लोकांनी. आणि ह्या चोमुडीसारखी तर दळिंदर बाई मी कधीच बघितली नाहीये. नुसती भिका मागत असते. तो खोटेपणा जरा बंद कर. लोकांना जर येडा बनवायचं तुला असं वाटतं ना, पण सगळ्यात महामठ्ठ बाई तर तू स्वतः आहेस. काय तर हुशाऱ्या सांगते, आज पण आली आहे भिका मागत. काय धंदा चालत नाही, कर ना, वही भर ना, अफर्मेशन कर. काय तुझं सो कॉल काय दुनियाभरचं काय काय ज्ञान देतेस ना, ते दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वतःवर वर्क होतं का बघ. घालून बसली आहेस ना, तेवढं पुरत नाही, फालतूगिरी लावली आहे नुसती. लोक मला विचारतात की काय एवढं प्रमोशन केल्यानंतर आम्हाला किती रिटर्न्स मिळणार, व्ह्यूज मिळणार. व्ह्यूज नाही, तुम्ही तिला रिटर्न काय मिळणार ते विचारा. किती ऑर्डर्स येणार ते विचारा. व्ह्यूजचं तुम्हाला काय करायचंय? आज 1,00,000 व्ह्यूज दाखवते, ते व्ह्यूज ती गिळून बसली, तुम्हाला काय देते? तुमच्याकडनं पैसे घेते. वर व्ह्यूजचं पण जे काही मिळतंय ते यूट्यूबकडनं, इंस्टाग्रामकडनं, फेसबुककडनं ते तिला मिळते. त्या 1,00,000 व्ह्यूजमधनं तुम्हाला 1,000 तरी ऑर्डर आल्या का? 1,000 तर सोडा, 100 आल्या.
100 पण नाही, मी तर म्हणते 10 पण येत नसतील तुम्हाला ऑर्डर, कशाला देता हिला 6,000 रुपये? 6,000 काय, 6 आणे देण्याच्या पण लायकीचे नाही आहे. शोधून पण आणायचे एफर्ट घेऊ नका. ते 6 आणे नाही येत तेच बरे. तेच म्हणते ना, लोकांना कसं खोटं बोलायचं, लोकांशी कसं त्यांना ठगवायचं, त्यांना कसं गोड गोड बोलून किंवा असं काहीतरी गोल 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 फिरवून कसं येडा बनवायचं, ह्याचा सतत विचार करून ती स्क्रिप्ट रेडी करून फसवण्यासाठी तयार व्हायचं आणि मग देव देव करायचं. या गोष्टीला काय अर्थ आहे? कसा देव तुम्हाला फळणार? वाव चोमुड्डी, स्वतःचं बघ, स्वतःचं काय करता येते तर बघ. तुझ्या आयुष्यामध्ये काय खास फरक पडला ना तर आम्ही विचार करू. स्वतःचं तर होत नाही, दुसऱ्याचं बिझनेस चालवायचा आणि दुसऱ्यांना हे करायला आली मोठी शाणी. दुसरो की जय से पहिले खुद की जय करे. स्वतःची काय होते तर बघ, नंतर दुसऱ्यांना. हिच्याकडे बघून तरी कोणाला वाटणार आहे की हिच्यामुळे हिला काहीतरी प्रमोशन करायला किंवा हिने सांगितलं तर 4 लोक आपल्याकडे धावून येतील. जे लोक हिलाच बघू शकत नाही तर हिच्या भरोशावर हिचा अवतार बघून तुमच्याकडनं प्रोडक्ट घ्यायला कुठून येणार आहेत? जोकच आहे मोठा, जोकर कुठची. इतकं डोकं फिरवते ना, येते आपली अमिताभ बच्चन हाय. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आत्ताच पुरतं. थोड्या वेळात दुसऱ्या पॉडकास्ट, आपला रेग्युलर पॉडकास्ट सोबत भेटेन पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, बाय, एन्जॉय. आणि तुमचे विचार लिहा, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही.